नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच आहात। वाफेवर शिजवण्यासाठी ठेवलेले हे पीठ बघता क्षणी तुम्ही ही रेसिपी बनवणारच, अगदी 100% गॅरंटी आहे। तसेच ही रेसिपी झटपट होणारी आहे। थोडक्यात म्हणायला गेलं तर आता दिवाळी आलेली आहे आणि वेळ कमी असल्यावर आपली खूप घाई होते, तर त्यासाठी ही लगेच बनणारी रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे। तुम्हाला याचं नाव तर समजेलच लगेचच। दिवाळी बोललं की सगळे पदार्थ आले, मग त्याची अगोदरची पूर्वतयारी, अजून काही भाजणी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात। त्यात काय होतं, आपल्याकडे वेळ कमी असतो। म्हणजेच बघायला गेलं तर ऑफिसला जाणाऱ्या वर्किंग वुमन्स, तसंच आपल्या नेहमीच्या कामामध्ये बिझी असणाऱ्या आपल्या गृहिणी सुद्धा, त्यांच्याकडे वेळ हा खूप कमी असतो। तर ह्या कमी वेळामध्ये ही झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। तसेच ह्या रेसिपीला पूर्वतयारी करायची सुद्धा कसलीच गरज नाही आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर आपण आपल्या रेसिपीकडे वळूया। तर ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी एक स्वच्छ सुती कपडा घेतलेला आहे आणि त्यावर 2 कप मैदा घेतलेला आहे। मैदा मी ऑलरेडी चाळून घेतलेला, त्यामुळे आपल्याला चाळून घ्यायची काही गरज नाही। आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या कपड्याची गाठ बांधून घ्यायची आहे। म्हणजेच आपल्या पिठाला म्हणजेच मैद्याला व्यवस्थितपणे घट्ट गाठ मारून घेऊया आपण। तर येथे आपली गाठ बांधून झालेली आहे, गाठ घट्ट मारून घ्यायची आहे। तसेच मी एका बाजूला गॅसवर पाणी तापत ठेवलेले आणि त्या उकळत्या पाण्यावर मी चाळण ठेवून घेतलेली आहे आणि त्या चाळणीवर आपण जे बांधून घेतलेला मैदा आहे तो ठेवून घेऊया। आता हा मैदा ठेवून घेतल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण मारून घ्यायचं आहे। झाकण मारून ठेवल्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनिटं वाफ द्यायची आहे पिठाला चांगली। तर येथे आपली 15 ते 20 मिनिटं जवळजवळ झालेली आहेत। आता काय करायचं आहे, वाफेवरचं झाकण काढून घ्यायचं आहे। जरा अलगतच घ्या, पीठ गरम असेल। आता हेच पीठ आपल्याला परातीमध्ये किंवा एक छोट्या ताटामध्ये घ्यायचं आहे। ताटात हे पीठ घेतल्यानंतर आपण याची गाठ सोडून घेऊया। गाठ सोडल्यानंतर आपण बघताय की आपल्या पिठाचा एकदम कडक असा गोळा तयार झालेला आहे। मी तो तुम्हाला उचलून दाखवते आणि आता आपल्याला हा तोडून घ्यायचा आहे। आता हा गोळा आपण तोडून घेतल्यानंतर काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हाच मैदा आपल्याला मिक्सरमध्ये पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी हा तोडलेला मैदा मिक्सरमध्ये टाकून बारीक पीठ करून घेऊया। ह्याचं पीठ करून घेतल्यानंतर आपल्याला हे चाळणीमधून चाळून घ्यायचं आहे। म्हणजे त्याचे जे काही गुठळ्या असतील तर त्या पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये घेऊन पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचे आहेत। गुठळ्या काय होतील, कारण की आपण ते पीठ वाफवून घेतलेलं आहे त्यामुळे। आता हे गुठळ्या झालेलं पीठ पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि उरलेला मैदा सुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेऊया। तर उरलेल्या मैद्याचे गोळे सुद्धा मी मिक्सरमध्ये सगळे घालून घेतलेले आहेत आणि त्याचं सुद्धा पीठ करून घेतलेलं आहे। आता पुन्हा हे चाळणीमध्ये आपण व्यवस्थितपणे चाळवून घेऊया। पीठ गरम असल्या कारणाने मिक्सरला चिटकून होते, ते आपण व्यवस्थितपणे सगळं काढून घेऊया आणि पीठ चाळवून घेऊया। पीठ चाळून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे, अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे। तसंच लाल तिखट 1 चमचाभर घालून घेतलेलं आहे। तीळ 2 मोठे चमचे भरून टाकलेले आहेत। तसेच ओवा 1 चमचाभर मोठा हातावर चुरून टाकून घेऊया, म्हणजे ओव्याचा सगळा फ्लेवर आपल्या पिठामध्ये उतरेल। आता चवीपुरते मीठ घालून घेऊया। तसेच अर्धा चमचा धणा पावडर घालून घेऊया आणि 1 चमचा तेल घालून घेऊया। तेल 1 ते सव्वा चमचाच घालायचं आहे, एकदम जास्त घालून घ्यायचं नाही आहे। आता हे सर्व पीठ आपण हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। म्हणजे जे काही मसाले आहेत, धणा पावडर, ओवा, हे सगळे पिठाला एक तऱ्हेने लागून जातील, ह्याप्रमाणे आपण सर्व पीठ व्यवस्थित मळून घेऊया। तसेच पिठात तेल टाकल्यानंतर आपण जेव्हा असं पीठ मळतो ना, तेव्हा त्याचा मुटका बांधता आला पाहिजे, एवढं पीठ आपण व्यवस्थितपणे मिक्स करून मळलं गेलं पाहिजे। आता काय करायचं आहे, थोडं थोडं साधंच पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते तुम्ही पहिले बघू शकाल। तर येथे आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळायचं आहे। ही सगळी तयारी बघितल्यावर तुम्ही अंदाज बांधलाच असेल। तर आज आपण येथे बिना तयारीचे मैद्याच्या चकल्या बनवणार आहोत। तर यासाठी आपण कोणतीही पूर्वतयारी केलेली नव्हती। तर आपण आपल्या साच्याला सगळीकडे तेल व्यवस्थित लावून घेऊया, म्हणजे पीठ आपलं कुठे चिटकणार नाही। तसेच चकतीला सुद्धा साच्याच्या तेल लावून घेऊया। आता मी हे कमी प्रमाणामध्ये घेतले, तुम्ही हेच जास्त प्रमाणात सुद्धा घेऊ शकता आणि लार्ज क्वांटिटीमध्ये सुद्धा ह्या चकल्या तुम्ही बनवू शकता।
ह्या चकल्या अगदी झटपट होतात आणि ह्याला प्रिपरेशनची काही गरजसुद्धा लागत नाही. त्यामुळे आपल्या गृहिणींना तसेच वर्किंग वुमन्सला पटकन करायला बऱ्या पडतात. तर येथे मी साच्याच्या वरच्या बाजूला सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे. म्हणजे का तर आपलं पीठ कुठे चिटकणार नाही आणि आपल्या चकल्यासुद्धा व्यवस्थित पडतील. तर येथे आपण आपला साचा व्यवस्थित लावून घेऊया. आपला साचा इथे व्यवस्थितपणे लावून झालेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला एक साईजच्या 3 डिशेस घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला चकल्या तेलात सोडायला बऱ्या पडतील. तर आपण आपल्याला हव्या त्या आकाराच्या चकल्या इथे पाडून घेऊया. तर तुम्ही बघतच आहात आपलं पीठ एकदम परफेक्ट असल्यामुळे मध्ये काही तुटत नाही आहे आणि चकलीसुद्धा एकदम व्यवस्थित गोल गरगरीत पडते. तसेच आपल्या होणाऱ्या चकल्या अगदी खुसखुशीत आणि अगदी जिभेवर तेवढाच विरघळणाऱ्या होणार आहेत. ते तुम्ही बघालच पुढे. तर आपण ह्या सगळ्या चकल्या व्यवस्थितपणे पाडून घेऊया. तसेच चकली पाडताना आपले सुरुवातीचे टोक आणि शेवटचे टोक हे व्यवस्थित चिटकवले पाहिजे. म्हणजे काय होईल, त्यामुळे आपल्या चकल्या तेलात सुटणार नाहीत आणि त्या व्यवस्थित गोलच्या गोल राहतील. ऑलरेडी आपल्या 2 चकल्या पाडून झाल्या आहेत. आता आपण आपली तिसरी चकलीसुद्धा इथे पाडून घेऊया. किती सोपी रेसिपी आहे की नाही आणि झटपटसुद्धा होणारी आहे. तर येथे आपली तिसरी चकलीसुद्धा पाडून झालेली आहे. सर्व चकलींचे टोक आपण व्यवस्थितपणे चिटकवून घेऊया. तसेच एका बाजूला मी ऑलरेडी तेल गरम करत ठेवलेले. चकलीसाठी तेल हे अगदी कडकडीत गरम असले पाहिजे. सुरुवातीचं तेल हे कडकडीत गरम असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवर हा आपल्याला गॅस ठेवायचा आहे. त्यामुळे आपल्या चकल्या ह्या तेलामध्ये व्यवस्थित शिजल्या जातील. जर तुम्ही स्लो गॅस ठेवलात ना तर मग आपली चकली तेलामध्ये सुटायची भीती असते. त्यामुळे नेहमी चकली बनवताना आपल्याला मीडियम टू हाय गॅसवरच चकली बनवायची आहे. तसेच तेलात चकली सोडल्यानंतर लगेचच त्याला झारा लावायचा नाही. जेव्हा एक साईड आपली बऱ्यापैकी कडक होईल त्याच्यानंतरच आपल्याला झारा लावून चकली पलटी करायची आहे. तर येथे तुम्ही बघतच असाल एकदम मस्त आपल्या चकल्या झालेल्या आहेत. पलटताना सुद्धा काही त्रास होत नाही आहे आणि झाल्यात सुद्धा खूप छान. तर ह्या चकल्या एका गाणीवर काढून घेऊया आपण, म्हणजे एक्स्ट्राचे जे काही तेल असेल ते ह्या तेलामध्ये पडून जाईल. तसेच आपण दुसऱ्या वेळच्या चकल्यासुद्धा ह्यामध्ये सोडून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला आपल्या सगळ्या चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. चकल्या सोडताना गॅस हा हाय फ्लेमवर ठेवायचा आहे. तसेच चकली कडक झाल्यानंतरच त्याला झारा लावायचा आहे. तसेच चकली पलटल्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला गॅस करायचा आहे. म्हणजे त्यामुळे काय होणार आहे, आपली चकलीसुद्धा आतमधून व्यवस्थित तळली जाईल आणि शिजली जाईल आणि त्याला मस्तपैकी क्रिस्पीपणा येऊन जाईल. तर येथे आपल्या दुसऱ्या वेळच्या सुद्धा चकल्या व्यवस्थित झालेल्या आहेत. चकल्यांचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे येथे. चला तर आता आपण आपल्या चकल्या काढून घेऊया. चकल्या काढताना आपण गाळणीवर काढून घेऊया, म्हणजे का एक्स्ट्राचे जर तेल असेल तर ते ह्या तेलामध्ये गळून जाईल. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी, झटपट आणि पटकन होणारी. जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी या दिवाळीला अशा प्रकारे चकल्या करून बघा. तसेच रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत शेअर करा. बघत आहात ना, आपल्या चकल्या एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेल्या आहेत. शिवाय त्याला जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे. तसेच तेलसुद्धा जास्त सोक झालेले नाही आहे आणि खाल्ल्यानंतर तुम्ही आवाज तर ऐकलाच असेल. एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते. बघितलीत ना किती खुसखुशीत झालेली आहे. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.